राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। दोन्ही सभागृहात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविना अधिवेशन। यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केलेली होती। सुनेत्रा पवार, फडणवीस आणि शिंदेंकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, तर अपघाताची सीबीआय चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। लाडकी बहीण आणि विकास कामांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला महायुतीचं प्रत्युत्तर। विरोधी पक्षनेते पदाचा विषय, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा सरकारचं स्पष्टीकरण। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती। लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा राजीनामा घ्यावा, विरोधकांची मागणी, तर पुराव्यांमध्ये झिरवाळांचं नाव नाही, फडणवीसांकडून क्लीन चिट। अजित पवार यांच्या शोकसभेचं आज मुंबईमध्ये आयोजन। वरळी डोममधील शोकसभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर राहणार। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी होणार। देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे, मात्र पवार कुटुंबियांना त्रास होईल अशी मागणी करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाला धार येणार। आज राज्यभरात शक्तीपीठ विरोधात आंदोलन। आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी भूमिका बदलली, सतीश पाटलांचा आरोप। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावरून मोदींचा आसूड। काँग्रेस आधीच नग्न हे देशाला माहितीये, आणखी कपडे का काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल। देशामधील दहशतवादी घातपाताचा डाव उधळला। लष्कर ए तोयबाचे 8 दहशतवादी पकडले। दहशतवादी विरोधी पथकाची तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यामध्ये भारताचा फ्लॉप शो। दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी धुव्वा। आफ्रिकन गोलंदाजी समोर टीम इंडियाची शरणागती।